अनिल देशमुख द्वारा पत्र परिषद लेकर चांदीवाल रिपोर्ट सार्वजनिक करने की बात कही जाने के बाद अब उस पर भाजपा की ओर से प्रतिक्रियाएं आ रही हैं। अब गिरीश महाजन ने अनिल देशमुख पर तंज कसते हुए कहा कि अनिल देशमुख अभी क्यों आए जागे, उन्हें जेल से बाहर आए कई दिन हो गए, लेकिन तब तक वे चुप क्यों बैठे थे। सब कुछ योजनाबद्ध है, ये सिर्फ फडणवीस को बदनाम करने की साजिश है। गिरीश महाजन धुले में पत्रकारों से बात कर रहे थे। इतके दिवस का ते गप्प होते, बरेच दिवस झाले त्यांना बाहेर येऊन नाही, त्यांच्यावर आरोप होऊन ते आतमध्ये त्यावेळेला ते बोलले असते, पण आता हे सगळं नियोजनबद्ध चाललेलं आहे। मुद्दाम फडणवीस साहेबांना बदनाम करायचं, काहीतरी या शासनाला बदनाम करायचं, त्यासाठी त्यांचा केवलवाणा प्रयत्न चाललेला आहे। या उलट तिथे सीडी देवेंद्रजींनी त्या ठिकाणी ती रेकॉर्डिंग विधानसभेत दाखवलं होतं, ते अनिल देशमुखांच्या विरोधातच होतं। अनिल देशमुखांना वारंवार मी म्हटलं होतं की तुम्ही अशी चुकीच्या गोष्टी करू नका। 3 वर्ष 12 दिवसांनी माझ्यावर जो गुन्हा दाखल झाला, हा अनिल देशमुखांनी सांगितलं की माझ्यावर खूप प्रेशर होतं, मला माफ करा, माझ्या मनामध्ये पण नाही आहे, पण माझ्यावर खूप प्रेशर आहे, माझ्या मनात नाही आहे, ते आपण मला सांगितलं। आणि प्रवीण चव्हाण ॲडव्होकेट यांची जी सीडी काढली गेली, कोणी जी काढली कॅमेऱ्यामध्ये त्यांना बंद केलं, त्याच्यामध्ये त्यांनी वारंवार सांगितलं आहे अनिल देशमुखही चांगले आहेत, अनिल देशमुख सगळ्या खोट्या गोष्टी करायला आपल्याला मदत करतायत, खोटे गुन्हे दाखल करायला अनिल देशमुख आपल्याकडे रेड कार्पेट आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे अनिल देशमुख आपली बाजू आता वाचवण्यासाठी, कारण CBIने सांगितलं आहे, CBIच्या रिपोर्टमध्ये तत्कालीन आमचे जळगावचे SP आहेत मुंडे, त्यांनी सुद्धा सांगितलं की यांनी माझ्यावर किती प्रेशर आणलं खोटा गुन्हा करण्यासाठी, दाखल करण्यासाठी, आणि म्हणून त्यातून वाचण्यासाठी अनिल देशमुख आता देवेंद्रजींवर बिनबुडाचे आरोप करतायत।